Hello students, today we have to see the new point absorption, reflection and transmission of heat radiation. We know that heat flows from a point to the other point by three different modes, and these three different modes are conduction, convection and radiation. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे एका पॉइंट पासून हीट ही दुसऱ्या पॉइंट पर्यंत तीन वेगळ्या वेगळ्या मार्गांनी जात असते. तर त्यातील पहिला जो मोड आहे त्याला कंडक्शन म्हणतात, दुसरा जो मोड आहे तो कन्व्हेक्शन आणि तिसरा जो मोड आहे त्याला म्हणतात रेडिएशन. दिस कंडक्शन अँड कन्व्हेक्शन requires material medium for the transmission of heat. तर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत हीट जाण्यासाठी जे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन हे जे दोन मोड आहेत, त्या मोड मध्ये ह्या दोन पॉइंटच्या दरम्यान मीडियमची गरज असते. इथे मीडियम असावेच लागते तर कंडक्शन आणि कन्व्हेक्शन होते. मीडियम जर नसेल दोन पॉइंटच्या दरम्यान तर हीटचे कंडक्शन होणार नाही किंवा हीटचे कन्व्हेक्शन पण होणार नाही. रेडिएशन does not need material medium for transmission of heat because in this mode heat travels in the form of electromagnetic waves which can travel through vacuum also. कंडक्शन आणि कन्व्हेक्शनला हीट ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची गरज लागते, पण रेडिएशन हा हीट ट्रान्सफरचा असा मोड आहे की ज्याच्यामध्ये मीडियमची आवश्यकता भासत नाही. कारण इथे एका पॉइंट पासून हीट दुसऱ्या पॉइंट पर्यंत किंवा एका बॉडी पासून हीट दुसऱ्या बॉडी पर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून जात असते. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपोगेट होण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी कोणत्याही मीडियमची गरज नसते. त्यामुळे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा हीटच्या माध्यमातून जाणाऱ्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून जाणारी जी हीट आहे ती व्हॅक्यूम मधून पण जाऊ शकते आणि मीडियम मधून सुद्धा जाऊ शकते. द टर्म रेडिएशन रेफर्स टू वन ऑफ द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. आता इथे रेडिएशन म्हणजेच काय, तर रेडिएशनचा एक अर्थ आपण काय म्हणू शकतो, तर हा एक हीट ट्रान्सफरचा मोड आहे, हीट ट्रान्सफरचा एक प्रकार आहे म्हणूया आपण. रेडिएशन या शब्दाचा दुसरा अर्थ काय होतो, द टर्म रेडिएशन ऑल्सो रेफर्स टू कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम द सरफेस ऑफ एनी बॉडी बिकॉज ऑफ इट्स थर्मल एनर्जी. तर रेडिएशनचा दुसरा अर्थ असाही होईल की थर्मल एनर्जी असणाऱ्या कोणत्याही बॉडीकडून सातत्याने जी एनर्जी एमिट केली जाते याला सुद्धा आपण रेडिएशन असे म्हणू शकतो. द इमिटेड एनर्जी is termed as radiant energy and it is in the form of electromagnetic waves. तर बॉडीकडे असलेली थर्मल एनर्जी जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून बाहेर पडते त्याला आपण रेडियंट एनर्जी असे म्हणणार आहोत. रेडिएशन इज द फास्टेस्ट मोड ऑफ द ट्रान्सफर ऑफ हीट. तर हीट ट्रान्सफरचे जे तीन मोड आहेत, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन, ह्या तिन्हींच्या मध्ये रेडिएशन हा फास्टेस्ट मोड आहे. म्हणजे रेडिएशनच्या माध्यमातून हीट जास्त वेगाने ट्रान्सफर होते. हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन इज पॉसिबल थ्रू व्हॅक्यूम अँड मटेरियल मीडियम ट्रान्सपरंट टू द रेडिएशन. तर इथे हीट ही व्हॅक्यूम मधून पास होते, तसेच जे मटेरियल रेडिएशनला ट्रान्सपरंट आहे त्यातून सुद्धा हीट ट्रान्सफर होते रेडिएशनच्या माध्यमातून. फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ द बॉडीज that are exchanging heat is not required. तर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत, एका बॉडी पासून दुसऱ्या बॉडी पर्यंत हीट एक्सचेंज होण्यासाठी त्या दोन्हींच्या मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट असण्याची गरज नाही.
we know that heat flows from sun to earth without having physical contact in between them. तर सूर्यापासून पृथ्वीपर्यंत हीट येते, हीट एक्सचेंज केली जाते, पण इथे यांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट नसला तरी चालतो. फिजिकल कॉन्टॅक्ट इथे काही भागामध्ये नाही. When radiation falls on a body that is not transparent to it, for example floor or on our hands, it is absorbed and body gets heated. जेव्हा रेडिएशनला ट्रान्सपरंट नसणाऱ्या बॉडीवरती जर रेडिएशन इन्सिडेंट होत असेल तर ती बॉडी काय करते, त्या रेडिएशनला ऍब्सॉर्ब करते आणि ती बॉडी तापली जाते. म्हणजे उदाहरणार्थ ही बॉडी आहे, याच्यावरती हे रेडिएशन पडले तर हे रेडिएशनला ही बॉडी ऍब्सॉर्ब करणार आणि रेडिएशन ऍब्सॉर्ब केल्यामुळे ही बॉडी तापते. थर्मल रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन emitted by the bodies which are at higher temperature with respect to the surroundings is known as thermal radiation. तर सराउंडिंग पेक्षा जास्त टेम्परेचर असणाऱ्या बॉडी कडून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिट केले जाते त्याला थर्मल रेडिएशन असे म्हणतात. लेट्स सी नेक्स्ट पार्ट, interaction of thermal radiation and matter. When thermal radiation falls on the surface of an object, some part of the heat energy is reflected, some part is absorbed, and the remaining part is transmitted. तर एखाद्या ऑब्जेक्ट वरती अशा प्रकारे जर थर्मल रेडिएशन इन्सिडेंट होत असेल तर त्याचा काही भाग हा रिफ्लेक्ट होतो, काही भाग ऍब्सॉर्ब केला जातो, तर काही भाग ह्या बॉडीतून ट्रान्समिट केला जाईल. एखाद्या बॉडीवरती रेडिएशन पडले तर त्याचे 3 भागामध्ये विभागणी होते. काही भाग रिफ्लेक्ट केली जाईल रेडिएशनचा, काही भाग ऍब्सॉर्ब केला जाईल आणि काही भाग ट्रान्समिट केला जाईल. लेट Q be the total amount of thermal energy incident on the surface of the object, and QA, QR, QT be the respective amounts of heat absorbed, reflected and transmitted by the object. तर इथे हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट वरती इन्सिडेंट होणारी हीट किती आहे, Q आहे. त्यापैकी रिफ्लेक्ट केलेला जो भाग आहे तो QA आहे, QR आहे. ऍब्सॉर्ब केलेला पार्ट जो आहे तो QR आणि जो या बॉडीने ट्रान्समिट केलेला एनर्जीचा पार्ट आहे त्याला आपण QT असे म्हणूया. म्हणजे एकूण पडणारी हीट किती आहे Q, ती 3 भागामध्ये विभागली जाईल. काही हीट रिफ्लेक्ट केली जाईल, काही हीट ऍब्सॉर्ब केली जाईल, आणि काही हीट ट्रान्समिट केली जाईल. त्यामुळे आपल्याला असे रिलेशन लिहिता येईल, Q इज इक्वल टू QA plus QR plus QT. Equation number 1. Let's divide this equation by Q. सगळ्या इक्वेशन आपण Q ने डिवाइड करूया. So what we will get? We will get such a equation. Q divided by Q is equal to QA upon Q plus QR upon Q plus QT upon Q. This Q divided by Q will be equal to 1. त्यामुळे हे इक्वेशन असे झाले. 1 is equal to QA upon Q plus QR upon Q plus QT upon Q. हेच इक्वेशन आपण साइड चेंज करून असे लिहिलेले आहे, QA upon Q plus QR upon Q plus QT upon Q is equal to 1. Here we can write this equation as like this: A plus R plus TR is equal to 1, because this QA divided by A is called coefficient of absorption A. This QR upon Q is called coefficient of reflection R, and this QT upon Q is called coefficient of transmission TR. त्यामुळे हे इक्वेशन कसे झाले, A plus R plus TR is equal to 1.
Here, this A is equal to QA upon Q. R is equal to QR upon Q. PR is equal to QT upon Q. Are the coefficients of absorption, reflection and transmission respectively. A म्हणजे coefficient of absorption. R ला काय म्हणायचे? Coefficient of transmission. And this TR is coefficient, sorry, A is coefficient of absorption, R is coefficient of reflection and TR is coefficient of transmission. Let's define coefficient of absorption. Here, this coefficient of absorption is the ratio of this QA and Q. Coefficient of absorption. What is this coefficient of absorption? It is the ratio of amount of heat absorbed to the total quantity of heat incident. एखाद्या बॉडीवरती समजा Q एवढी हीट पडत असेल आणि त्यापैकी समजा ऍब्सॉर्ब केलेली हीट QA असेल, तर QA भागिले Q यालाच कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन असे म्हणतात. कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजेच काय, तर पडणाऱ्या हीट पैकी ती बॉडी किती हीट ऍब्सॉर्ब करते, ऍब्सॉर्ब केलेली हीट आणि पडणारी हीट यांचा रेशो म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. द रेशो ऑफ amount of heat absorbed to the total quantity of heat incident is called coefficient of absorption. Then coefficient of reflection, or it is also called as the reflectance. आता coefficient of absorption ला आणखी नाव काय आहे? coefficient of absorption ला absorptive power असे सुद्धा म्हणतात, absorptivity असे सुद्धा म्हणतात. Let's see coefficient of reflection. It is also called as reflectance. तर इथे coefficient of reflection म्हणजेच काय, त्या बॉडीने रिफ्लेक्ट केलेली हीट ची अमाउंट भागिले बॉडीवरती पडणाऱ्या हीटची अमाउंट अशी व्याख्या करता येईल आपल्याला. द रेशो ऑफ अमाउंट ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड, द रेशो ऑफ अमाउंट ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द टोटल एनर्जी इंसिडेंट, to the total energy incident is called coefficient of reflection. तर बॉडीने रिफ्लेक्ट केलेली हीट, रिफ्लेक्ट केलेली रेडियंट एनर्जी आणि बॉडीवरती इन्सिडेंट झालेली एनर्जी यांचा रेशो म्हणजे कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. देन कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन, which is also called as transmittance, and it is the ratio of QT divided by Q. QT and Q. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन म्हणजेच QT आणि Q यांचा रेशो आहे. मग याची डेफिनेशन कशी होईल आपल्याला करता येईल? द रेशो ऑफ अमाउंट ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड, अमाउंट ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड टू द टोटल एनर्जी इंसिडेंट इज कॉल्ड कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. तर बॉडीने ट्रान्समिट केलेली रेडियंट एनर्जी आणि बॉडीवरती इन्सिडेंट झालेली एनर्जी यांचा रेशो म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. सिन्स ऑल द थ्री क्वांटिटीज A, R and TR are ratios of thermal energies, they are dimensionless quantities. तर हा कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन सिमिलर क्वांटिटीचे रेशो आहेत आणि त्यामुळे त्या क्वांटिटीज डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहेत, त्यांना डायमेन्शन नसते. इफ R is equal to 0 and A is equal to 0, then what will happen? TR will be equal to 1. आपण हे रिलेशन पाहिलेले आहे, A अधिक R अधिक TR is equal to 1. मग इथे A 0 झाला, R 0 झाला, तर TR किती होईल? पहिले दोघे 0 झाले तर हा TR 1 होईल. याचाच अर्थ काय झाला? ऑल द इन्सिडेंट एनर्जी इज ट्रान्समिटेड थ्रू द ऑब्जेक्ट, दॅट इज द ऑब्जेक्ट इज ए परफेक्ट ट्रान्समिटर. तर एखादी बॉडी अजिबात हीट ऍब्सॉर्ब करत नसेल
अजिबात रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करत नसेल, अजिबात रेडियंट एनर्जी रिफ्लेक्ट करत नसेल, तर ती बॉडी काय करणार, सर्वच्या सर्व रेडियंट एनर्जी ट्रान्समिट करणार, आणि अशा बॉडीला परफेक्ट ट्रान्समिटर असे म्हणतात. द ऑब्जेक्ट इज सेड टू बी कम्प्लिटली ट्रान्सपरंट टू द रेडिएशन. इथे ऑब्जेक्टला काय म्हणणार आपण, ऑब्जेक्ट इज ट्रान्सपरंट टू द radiation. Object is completely transparent to the radiation. A substance through which heat radiations can pass is known as diathermalous substance. ज्या सबस्टन्स मधून हीट रेडिएशन्स पास होतात, ज्या सबस्टन्स मधून हीट रेडिएशन्स पास होतात त्या सबस्टन्सला डायथर्मनस सबस्टन्स असे म्हणतात. फॉर ए डायथर्मनस सबस्टन्स, this coefficient of transmission Tr is not equal to 0. डायथर्मनस सबस्टन्सेस साठी हा Tr केव्हाही शून्य नसतो. A diathermalous body is neither a good absorber nor a good reflector. डायथर्मनस बॉडी ही गुड ऍब्सॉर्बर नसते किंवा ती गुड रिफ्लेक्टर सुद्धा नसते. म्हणजे ती चांगल्या जास्त प्रमाणात रेडिएशन ऍब्सॉर्ब करणार नाही किंवा जास्त प्रमाणात रेडिएशन रिफ्लेक्ट करणार नाही. तो गुड ऍब्सॉर्बर असणार नाही, गुड रिफ्लेक्टर असणार नाही डायथर्मनस बॉडी. एक्झाम्पल्स ऑफ डायथर्मनस सबस्टन्स आर ग्लास, क्वार्ट्ज, सोडियम क्लोराइड, देन हाइड्रोजन, ऑक्सिजन, ड्राई एयर, एटसेट्रा. ऑन द अदर हँड, इफ Tr इज इक्वल टू 0, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 असेल, म्हणजे बॉडीतून अजिबातच हीट ट्रान्समिट केली जात नसेल, तर काय होईल मग, आपल्याला हे रेडिएशन माहित आहे, A प्लस R प्लस Tr इज इक्वल टू 1. हा Tr किती झाला, अजिबात हीट रेडिएशन ट्रान्समिट केली जात नाही, म्हणजे हा 0 झाला. तर याचा अर्थ काय होईल, दिस A प्लस R विल बी इक्वल टू 1. A प्लस R इक्वल टू 1 होईल. That is, object does not transmit any radiation, then it is said to be opaque to the radiation. जर ऑब्जेक्ट अजिबात हीट रेडिएशन ट्रान्समिट करत नसेल तर त्या ऑब्जेक्टला काय म्हणतात, ओपेक टू रेडिएशन. रेडिएशनला अपारदर्शक, त्यातून रेडिएशन जाणार नाही. सबस्टन्सेस which are largely opaque to the thermal radiations, that is not transmit heat radiations incident on them, are known as athermalous substances. म्हणजे ज्यांच्यातून हीट रेडिएशन्स कम्प्लिटली ट्रान्समिट होतात, पूर्णपणे ट्रान्समिट होतात, त्यांना डायथर्मलस सबस्टन्सेस म्हणायचं. आणि ज्या सबस्टन्सेस मधून हीट रेडिएशन्स अजिबात जात नाहीत, substances which do not transmit the heat radiations incident on them are known as athermalous substances. ज्या सबस्टन्सेस मधून हीट रेडिएशन्स, त्यांच्यावरती पडणारे हीट रेडिएशन्स ट्रान्समिट होत नाहीत, त्यांना अथर्मनस सबस्टन्सेस असे म्हणतात. एक्झाम्पल्स ऑफ अथर्मनस सबस्टन्सेस आर वॉटर, वूड, आयर्न, देन कॉपर, मॉइस्चर, बेन्झीन, etc. If Tr is equal to 0, A is equal to 0, then what will happen? R will be equal to 1. A अधिक R अधिक Tr, याची किंमत किती असते, 1. याच्यामध्ये Tr 0 झाला, this 0. Then A is equal to 0. Then what will happen? This R will be equal to 1. And all the incident energy is reflected by the object. इथे ऑब्जेक्ट वर पडणारी सर्वच्या सर्व एनर्जी काय केली जाईल, रिफ्लेक्ट केली जाईल. दॅट इज, इट इज ए परफेक्ट रिफ्लेक्टर. तो ऑब्जेक्ट म्हणजे परफेक्ट रिफ्लेक्टर होईल. ए गुड रिफ्लेक्टर इज ए पुअर ऍब्सॉर्बर अँड पुअर ट्रान्समिटर. जो गुड रिफ्लेक्टर असतो तो काय असतो, पुअर ऍब्सॉर्बर आणि पुअर ट्रान्समिटर असतो. त्यांचे ऍब्सॉर्ब करण्याची पॉवर पुअर असते, ट्रान्समिशन करण्याची पॉवर पुअर असते. इफ R is equal to 0, in this equation A plus R plus Tr is equal to 1. If R is equal to 0, this is 0. Then Tr is equal to 0. Then what will happen?
this A will be equal to 1. And all the incident energy is absorbed by the object. Such an object is called perfectly black body. A body which absorbs all the incident energy is called perfectly black body. जी बॉडी तिच्यावरती पडणाऱ्या एनर्जीचा सर्व भाग ऍब्सॉर्ब करते त्या बॉडीला आपण काय म्हणणार? perfectly black body. The values of A, R and TR also depend on wavelength of incident radiation. In addition to the material of the object on which it is incident. तर इथे ए आर आणि टी आर म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हे तो पदार्थ कोणत्या मटेरियल पासून तयार झालेला आहे, तो ऑब्जेक्ट, ती वस्तू कोणत्या मटेरियल पासून तयार झालेली आहे याच्यावरती तर अवलंबून असतातच. त्याचबरोबर कशावरती अवलंबून असणार? तर इन्सिडेंट रेडिएशनच्या वेव्हलेंथ वरती सुद्धा ए आर आणि टी आर अवलंबून असतात. मटेरियल वरती पण अवलंबून असतात आणि वेव्हलेंथ वरती पण अवलंबून असतात. Hence, it is possible that an object may be athermonous or dithermonous for certain wavelengths. त्यामुळे काय होऊ शकते? तो एखादा ऑब्जेक्ट हा ठराविक वेव्हलेंथला अथर्मनस असू शकतो किंवा डायथर्मनस असू शकतो. बट इज ए गुड ऍब्सॉर्बर फॉर सर्टन अदर वेव्हलेंथ्स. पण तो काय असू शकतो? इतर काही वेव्हलेंथला मात्र गुड ऍब्सॉर्बर सुद्धा असू शकतो. सो दिस इज अबाउट द absorption, reflection and transmission of heat radiation. Okay, thank you.